3 तासांच्या तुफान चर्चेनंतर प्रशासन झुकलं. मिलिंद चित्ते यांच्या उपोषणाला मोठं यश. प्रशासनाने अचानक का दिलं लेखी आश्वासन? आपण पाहता 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. ताहराबादमध्ये उपोषणाचा इशारा, प्रशासनावर वाढलेला दबाव आणि 3 तासांच्या तुफान चर्चेनंतर अखेर मोठा निर्णय. पण या आंदोलनाचं नेतृत्व नेमकं कोणी केलं? पहा हा स्पेशल रिपोर्ट. ताहराबाद ग्रामपंचायत येथे मिलिंद चित्ते, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या पाणी आणि रस्त्याच्या मूलभूत प्रश्नांसाठी उपोषण सुरू करण्यात आलं होतं. काल सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेलं हे उपोषण संध्याकाळपर्यंत तीव्र होत गेलं. दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान जलजीवन मिशन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले. यानंतर सुरू झाली तब्बल 3 तासांची निर्णायक चर्चा. एका बाजूला ग्रामस्थांचा संताप तर दुसऱ्या बाजूला प्रशासनावर वाढणारा दबाव. मिलिंद चित्ते यांच्या ठाम भूमिकेमुळे चर्चेला निर्णायक वळण मिळालं. जलजीवन मिशन संदर्भात राज्यव्यापी आंदोलन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काम सुरू. 1 महिन्यात उर्वरित लहान कामे पूर्ण, 6 महिन्यात विहिरीचे काम पूर्ण आणि त्यानंतर गावात नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जुना बसस्टँड ते स्मशानभूमी रस्ता, पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे ठेकेदाराकडून लेखी आश्वासन. या सर्व आश्वासनांनंतर मिलिंद चित्ते आणि सर्व ग्रामस्थांच्या एकमताने उपोषण मागे घेण्यात आले. गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि ठाम नेतृत्वामुळे प्रशासनालाही झुकावं लागलं. उपोषणादरम्यान मिलिंद चित्ते यांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत उपोषण केलं. यावेळी गावातील तरुण, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. प्रत्यक्ष उपस्थित राहणारे तसेच फोनद्वारे पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले. नेतृत्व ठाम असेल आणि गाव एकत्र असेल तर प्रश्न सुटतातच. ताहराबादने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी संपादक उमेश मोळेसह तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, ताहराबाद. 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. हा रस्ता ग्रामपंचायतच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तरी तात्काळ मिलिंद भाऊंनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण व्हाव्यात अशी मी या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि जर कदाचित मिलिंद भाऊंच्या या आव्हानाला किंवा यांच्या मागणीला जर प्रतिसाद मिळाला नाही, कदाचित या उपोषणाचं रूपांतर आंदोलनामध्ये होऊ शकतं. याची कृपया सगळ्या संबंधितांनी नोंद घ्यावी आणि यापुढील जे कार्य आहे, जे काम आहे ते तात्काळ करावं ही विनंती.